विपुल बाजोरी यांना कोर्टानं दिलासा दिलेला नाहीये. कोर्टाचा तातडीने दिलासा देण्यास नकार. विपुल बाजोरी यांची उमेदवारी अर्ज फेटाळलेला आहे. अर्ज फेटाळल्यानं बाजोरी कोर्टात गेले होते. तर विपुल बाजोरी यांचे अमरावती विधान परिषद मतदारसंघासाठी काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं अवैध ठरवलेल्या अर्जासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. न्यायाधीश कुबळकर यांच्या बेंच समोर सुनावणी झाली. तर उच्च न्यायालयानं तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. अरे भाई गाली गलौज नहीं करूंगा, तुम कॉपी तो दो, रिजेक्ट करना नहीं करना तुम्हारे अधिकार है, हम रिजेक्ट करने ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे जी आपल्यासोबत आहे. खरं तर आज संपूर्ण अमरावती विधान परिषदेच्या दृष्टीने बाजोरी यांची याचिका होती. तुम्ही प्रवीण पोटे यांच्याकडनं वकील म्हणून सादर झाले. काय झालं नेमकं? कालच झाल्यामुळे आज अचानक इथे किंवा इतक्या तातडीने इथे रिट पिटिशन होईल असा अंदाज होता. त्यामुळे जसं बाजोरी यांचा आला इथे रिट पिटिशन, तसं आम्ही सुद्धा कॅवेट दाखल करायला इथे आलो होतो. आम्ही कॅवेट दाखल केल्यानंतर आम्हाला कळलं की आजच मॅटर लागलेला आहे, सर्क्युलेशन घेतल्या गेलेलं आहे आणि 2 वाजता हिअरिंग होणार आहे. त्यामुळे मग आमच्या पोटे साहेबांकडनं किंवा बाकी जे कॅन्डिडेट्स होते त्यांच्यातर्फे सुद्धा त्याचे मनोहर साहेब आलेत, अजून त्यांच्यासमोर कुठे भांगडे साहेब आलेत आणि ऋषिकेश मार्डीकर ॲडव्होकेट, हे सगळे तिथे अपिअर झाले. अपिअर झाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी पण आर्ग्युमेंट केलं. दोन्ही साईडच्या वकिलांचं आर्ग्युमेंट झालं. आर्ग्युमेंटमध्ये मुख्य मुद्दा हा होता की विप्लव बाजीराव यांना या इलेक्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू द्या. हा इंटिरिम प्रेयर क्लॉज होता किंवा त्याचं रिजेक्शन बरोबर आहे की नाही आहे नंतर डिसाईड होत राहील, पण तोपर्यंत त्याचा अधिकार असा आहे की त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे आणि त्यांना असा अधिकार देण्यात यावा, ही एक प्रेयर होती. पण दोन्ही बाजूंचा जेव्हा आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर ऑनरेबल हायकोर्ट ते काही इन्क्लाइंट राहिला नाही. ते तसं इंटरिम कुठलीही जी प्रेयर आहे ती मान्य केलेली नाही. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.